खासदार निलेश लंके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे उपकार विसरलेत की काय अशी चर्चा सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। याला कारण आहे सध्या पार पडत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका। अहिल्यानगर विधान परिषद जागेवर महाविकास आघाडीत काँग्रेसनं दावा केला होता। स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी असं सांगितलं होतं। त्यानुसार काँग्रेसनं करण ससाणे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। पण ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या पत्नी राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज भरला। जागा काँग्रेसला सुटली असताना निलेश लंकेंनी आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भरला। जेव्हा राणी लंकेंनी अर्ज भरला तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात नाराज झाले, कारण स्वतः बाळासाहेब थोरातांनीही ही जागा काँग्रेस लढवेल अशी घोषणा केली होती। काँग्रेसला जागा सुटलेली असतानाही लंकेंनी अर्ज भरल्यामुळे थोरात निलेश लंकेंवरती नाराज झाले। पुढे राणी लंकेंनी माघार घेतली, पण महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झालं आणि शेवटी काँग्रेस उमेदवार करण ससाणे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतला। यामुळे भाजपचे विधान परिषद उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध म्हणून निवडून आले आणि खासदार निलेश लंकेंनी भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना आतून छुपी मदत केल्याची चर्चा सुरू झाली। यामुळे बाळासाहेब थोरात नाराज झाले आणि बाळासाहेब थोरातांनी केलेले उपकार निलेश लंके विसरले की काय अशी चर्चा सुरू झाली। आता हे उपकार कोणते, तर ज्या उपकारांची चर्चा होत आहे ते आहेत 2024च्या लोकसभा निवडणुकीतील उपकार। 2024ची अहिल्यानगर लोकसभा निवडणूक अख्ख्या राज्यात गाजली होती। त्यावेळी पारनेरचे आमदार असलेल्या निलेश लंकेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगर दक्षिणची उमेदवारी मिळाली। त्यांच्यासमोर होते तत्कालीन भाजप खासदार सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव। या निवडणुकीत निलेश लंकेंचा पराभव होईल असं सगळ्यांना वाटत होतं। त्याला कारणही तसंच होतं। विखे घराणं नगर जिल्ह्यातील सर्वात मोठं राजकीय घराणं मानलं जातं। त्याआधी 2019ला अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुजय विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केला। प्रवेश करताच भाजपचे तत्कालीन खासदार असलेल्या दिलीप गांधींचं तिकीट कापून सुजय विखेंना तिकीट देण्यात आलं। पुढे सुजय विखेंनी लोकसभेत विजय मिळवला। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी सभा घेतली होती। त्यामुळं 2024च्या लोकसभा निवडणुकीतही विखे विजयी होतील असं बोललं जात होतं। पण निवडणुकीचा निकाल अत्यंत धक्कादायक लागला। निलेश लंकेंनी सुजय विखेंचा धक्कादायकरित्या पराभव केला आणि विखेंच्या या पराभवाला आणि लंकेंच्या विजयात माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा मोठा हात होता। असं म्हटलं जातं की बाळासाहेब थोरातांनी केलेल्या फिल्डिंगमुळेच निलेश लंकेंचा विजय झाला होता। आता थोरातांनी केलेली ही मदत विसरून निलेश लंके यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत होईल अशी काही खेळी केल्यानं आता नगरमध्ये लंके विरुद्ध थोरात असा सामना भविष्यात पाहायला मिळू शकतो। यात विशेष म्हणजे थोरात लंकेंच्या जोडीला गुरु शिष्याची जोडी म्हटलं जातं। नक्की काय घडतंय नगरमध्ये? निलेश लंकेंनी थोरातांना धोका दिलाय का? विधान परिषद निवडणुकीत नक्की काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे, कारण ज्या निलेश लंके यांनी काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब थोरातांना आपल्या राजकीय यशाचं श्रीकृष्ण मानलं होतं, त्यांनीच आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं थोरातांना थेट धोबी पाछाड दिल्याची चर्चा रंगू लागली आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण ससाणे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळं भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले। पण या संपूर्ण नाट्यामागं खासदार निलेश लंके यांनी भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना आतून छुपी मदत करण्यासाठीच तर ही खेळी खेळली नाही ना, असा संशय आता बळावला आहे। जागा काँग्रेसला सुटलेली असताना आणि स्वतः थोरातांनी त्याची घोषणा केली असताना लंके यांनी ऐनवेळी आपल्या पत्नी राणी लंके यांचा अर्ज भरायला लावणं आणि त्यानंतर तो मागे घ्यायला लावणं, यामुळं महाविकास आघाडीत कमालीचा विसंवाद निर्माण झाला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील या अंतर्गत वादामुळे शेवटी काँग्रेसच्या उमेदवारालाही माघार घ्यावी लागली आणि भाजपचा मार्ग मोकळा झाला। या धक्कादायक राजकीय खेळीमुळे बाळासाहेब थोरात अत्यंत नाराज झाले असून जिल्ह्यात आता गुरु विरुद्ध शिष्य असा थेट सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत। हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे की खासदार निलेश लंके 2024च्या लोकसभा निवडणुकीतील बाळासाहेब थोरातांनी केलेले ते मोठे उपकार इतक्या लवकर विसरले आहेत की काय? 2024ची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रात विखे विरुद्ध लंके अशा हाय व्होल्टेज संघर्षामुळे गाजली होती।
पारनेरचे आमदार असलेला निलेश लंके यांना जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांच्यासमोर भाजपचे तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांचं बलाढ्य आव्हान होतं. विखे घराणं हे जिल्ह्यातील सर्वात मोठं आणि ताकदवान राजकीय घराणं मानलं जातं, ज्यांनी 2019च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या जोरावर मोठा विजय मिळवला होता. अशा तगड्या उमेदवारासमोर निलेश लंके यांचा पराभव निश्चित मानला जात होता. पण या संपूर्ण निवडणुकीचं चित्र पालटवून लावलं ते ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी. लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्यासाठी जर जिल्ह्यातील कोणी सर्वात जास्त धावलं असेल तर ते स्वतः बाळासाहेब थोरात होते. थोरातांनी लंके यांच्या विजयासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं होतं. त्यांनी स्वतः गावोगावी वाड्या वस्त्यांवर जाऊन वैयक्तिक बैठका घेतल्या. नाराज असलेल्या मोठ्या स्थानिक नेत्यांचं मन वळवून त्यांना मॅनेज केलं. काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना लंकेंच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरवलं. थोरातांनी लावलेल्या या चूक फिल्डिंगमुळेच निलेश लंके हे विखे पाटलांसारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून जायंट किलर ठरले. निलेश लंके यांनीही स्वतः थोरातांना आपल्या या ऐतिहासिक विजयाचं मुख्य शिल्पकार मानलं होतं. उमेदवारी जाहीर झाल्या लंके यांनी थेट संगमनेर गाठून बाळासाहेब थोरातांचे आशीर्वाद घेतले होते. निकालानंतर एका भव्य कार्यक्रमात बाळासाहेब थोरातांच्या डोक्यावर सन्मानानं फेटा बांधत कौरव पांडवांच्या युद्धात जशी श्रीकृष्णानं भूमिका बजावली तशीच भूमिका माझ्या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांनी पार पाडली असा जाहीर गौरव केला होता आणि त्यांना महाविकास आघाडीचा किंगमेकर म्हटलं होतं. परंतु राजकारणातील समीकरणं नेहमी सारखी राहत नाहीत आणि या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा विखे पाटलांनी नंतर अत्यंत टोकाचा घेतला. सुजय विखेंनी केलेल्या तगड्या मोर्चे बांधणीमुळे पुढे विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांचा त्यांच्या स्वतःच्या संगमनेर मतदारसंघातून धक्कादायक पराभव झाला. तर दुसरीकडे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचाही पारनेर मतदारसंघातून पराभव झाला. या दुहेरी पराभवानंतर जिल्ह्यात थोरात आणि लंके यांच्यामध्ये पूर्वीसारखा राजकीय संवाद राहिला नाही. या अंतर्गत अंतराचाच परिणाम आता या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत उघडपणे पाहायला मिळाला. थोरातांची तीव्र इच्छा असताना आणि काँग्रेसनं अधिकृत दावा केला असतानाही लंके यांनी महाविकास आघाडीत थेट बंडखोरीचं पाऊल उचललं. आता राजकीय वर्तुळात असा संशय व्यक्त केला जात आहे की ही संपूर्ण बंडखोरी आणि ऐनवेळेची माघार हा भाजपचे प्राजक्त तनपुरे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी रचलेला एक गुप्त प्लॅन होता. महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करायचा, काँग्रेसच्या उमेदवाराचा पत्ता कट करायचा आणि भाजपला थेट फायदा पोहोचवायचा अशी रणनीती असल्याचा आरोप आता केला जात आहे. ज्या खासदार निलेश लंके यांना थोरातांनी बोट धरून दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवलं त्याच निलेश लंके यांनी स्थानिक राजकारणात बाळासाहेब थोरातांच्या शब्दाला किंमत न देता भाजपच्या उमेदवारासाठी छुपी मदत केल्यामुळं थोरातांच्या गोटात तीव्र संताप आहे. भविष्यात या गुरु शिष्याच्या जोडीमध्ये काय होईल हे सांगता येत नसलं तरी सध्याच्या घडीला अहिल्यानगरच्या राजकारणात या गुरु शिष्यांमध्ये जोरदार वाजला असून त्यांच्यातील राजकीय मैत्रीला आता तडा गेल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निलेश लंकेंनी बाळासाहेब थोरातांना धोका दिलाय का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.